Dear students, welcome again to Winners Chemistry by Sunil Marthand. Today we are going to study about what is an ideal solution, non-ideal solution, and how the non-ideal solutions they shows the behavior from the ideal solution to show the positive and negative deviation. So I Sunil Marthand welcome again you to my channel. In order to get the latest updates, please like, share and subscribe my channel. Now we are going to start with what is an ideal solution and non-ideal solution. Remember that the solutions they are classified as ideal and non-ideal solution depending upon their behavior as per the Raoult's law. So first we shall have a quick outline for the types of solution. So remember that on the basis of Raoult's law we have two types of solutions. They are classified as an ideal solution and second kind is a non-ideal solution. So the ideal solutions are the solutions which obeys the Raoult's law over the entire range of concentration. तर बघा राउल्ट्स लॉ जसं आपण काल शिकलेलो आहे, ज्या राउल्ट्स लॉमध्ये आपण बघितलं की सगळे ग्राफ स्ट्रेट लाईन्स असतात आणि स्ट्रेट लाईन ग्राफ शो करणारे जे सोल्युशन्स आपल्याला बघायला मिळतात म्हणजे त्यांचं मोल फ्रॅक्शन आणि व्हेपर प्रेशर ह्यांचा ग्राफ जर स्ट्रेट लाईन असेल तर त्या सोल्युशन्सना आपण आयडियल सोल्युशन म्हणतो. स्ट्रेट लाईनचा अर्थ की हे सोल्युशन्स राउल्ट्स लॉला ओबे करतात, कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूला राउल्ट्स लॉ ओबे करतात अशा सोल्युशन्सना आपण आयडियल सोल्युशन्स म्हणतो. म्हणून त्यांची डेफिनेशन आपल्याकडे आहे बघा, दी सोल्युशन्स which obeys Raoult's law over the entire range of concentration are called as the ideal solutions. But there are certain solutions which does not obey Raoult's law. बघा आपल्याकडं आणखीन बरेचसे असे सोल्युशन्स आहेत जे राउल्ट्स लॉ ओबे करत नाहीत. जे सोल्युशन्स राउल्ट्स लॉ ओबे करत नाहीत त्यांना आपण म्हणतो नॉन आयडियल सोल्युशन. सो नॉन आयडियल सोल्युशन्स आर द सोल्युशन्स which does not obey Raoult's law over the entire range of concentration. नॉन आयडियल सोल्युशनचं पुन्हा दोन गटात क्लासिफिकेशन आहे की हे जे सोल्युशन्स जे डेविएशन्स दाखवतात हे पॉझिटिव्ह डेविएशन आहे किंवा निगेटिव्ह डेविएशन आहे. सो डिपेंडिंग अपॉन द डेविएशन exhibited by the solutions they are again classified into two types as the non-ideal solutions showing positive deviation and non-ideal solutions showing द निगेटिव्ह डेविएशन. तर आपण याच्या पुढे आयडियल सोल्युशन म्हणजे काय, नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय, त्याचबरोबर पॉझिटिव्ह डेविएशन आणि निगेटिव्ह डेविएशन हे सोल्युशन्स कसं एक्झिबिट करतात हे शिकायचं आहे. तर ही एक क्विक आउटलाईन आहे ज्याच्यावरून आपल्याला आयडियल, नॉन आयडियल, पॉझिटिव्ह डेविएशन आणि निगेटिव्ह डेविएशन हे समजून घेता येईल. सो लेट अस स्टार्ट विथ ॲन आयडियल सोल्युशन. ॲज we have seen the definition of ideal solution that the solutions which obeys the Raoult's law over the entire range of concentration they are called as the ideal solution. तर ही डेफिनेशन आहे आयडियल सोल्युशनची. असे सोल्युशन्स जे राउल्ट्स लॉ कंप्लीट कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूच्या रेंजमध्ये उभे करत असतात त्या सोल्युशन्सना आपण म्हणत असतो आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशनचं फॉर्मेशन होत असताना जेव्हा दोन लिक्विड कंपोनंट्स आपण एकत्र करतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची हीट ॲब्सॉर्ब होत नाही किंवा रिलीज होत नाही. देअरफॉर द सेकंड पॉईंट फॉर द आयडियल सोल्युशन इज नो हीट इज आयदर ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द मिक्सचर ऑफ टू कंपोनंट्स इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. ॲज नो हीट इज ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व देअरफॉर द एन्थाल्पी फॉर द मिक्सिंग ऑफ the two components is zero. Enthalpy zero चा अर्थ heat is neither absorbed nor evolved during the formation of the solution. जसं दोन लिक्विडच्या मिक्सिंगमध्ये एन्थाल्पीचा चेंज होत नाही तसंच दोन लिक्विडच्या मिक्सिंगमध्ये व्हॉल्यूमचा देखील चेंज होत नाही. देअरफॉर वी हॅव वन मोर पॉईंट ॲज देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम when two components of an ideal solution they are mixed together. In this case, the volume of an ideal solution is always equals to the sum of volume of two components in the solution. याचा अर्थ
टोटल सोल्युशनचा व्हॉल्यूम हा दोन कंपोनंटच्या व्हॉल्यूमच्या ॲडिशन इतका येत असतो आणि त्यामुळं व्हॉल्यूममध्ये देखील कोणताही चेंज होत नाही. म्हणून आपण इथं डेल्टा व्हीची व्हॅल्यू आहे ज्याला आपण चेंज इन व्हॉल्यूम फॉर द मिक्सचर इक्वल्स टू 0 या पद्धतीने घेत असतो. म्हणून बघा पुन्हा एकदा, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू द सम ऑफ व्हॉल्यूम ऑफ द कंपोनंट्स इन द सोल्युशन. याचं कारण आहे की व्हॉल्यूम सेम राहतो. आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये जी सॉल्वंट सोल्यूट, सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्वंट सॉल्वंट ह्या मॉलिक्युल्समध्ये जी इंटरॅक्शन असतात हे ऑलमोस्ट सिमिलर असतात. अँड द रिझन बिहाइंड द चेंज इन व्हॉल्यूम इक्वल्स टू 0 इज द सॉल्वंट सॉल्वंट, सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट सोल्यूट इंटरॅक्शन्स दे आर कंपेरेबल इन नेचर. त्याचबरोबर आपण आयडियल सोल्युशनचं जे टोटल व्हेपर प्रेशर असतं, सोल्युशनचं व्हेपर प्रेशर, त्याच्याबद्दल जर आपण बघायला गेलो तर आपणाला असं बघायला मिळतं की व्हेपर प्रेशर ऑफ अन आयडियल सोल्युशन इज ऑलवेज इन बिटवीन ऑर इट लाईज इन बिटवीन द व्हेपर प्रेशर ऑफ टू कंपोनंट्स. म्हणजे टोटल प्रेशर जे सोल्युशनचं असतं हे दोन लिक्विड जे आपण एकत्र केलेले आहे त्या दोन्ही लिक्विडच्या व्हॅल्यूच्या मध्ये आपणाला बघायला मिळत असतं. जसं की आयडियल सोल्युशनचा ग्राफ आपण शिकलेलो आहे, सगळ्या टाईपचे लाईन्स आपल्याला स्ट्रेट लाईन्स अचीव होत असतात. आणि मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल फॉर द आयडियल सोल्युशन. रिमेंबर दॅट वी स्टडी आयडियल सोल्युशन्स बट द एक्झाम्पल्स ऑफ आयडियल सोल्युशन्स दे आर नॉट कॉमन इन नेचर, बट द सोल्युशन ऑफ बेन्झीन प्लस टोलिन बिहेव्स नियरली ॲज ॲन द आयडियल सोल्युशन. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग द आयडियल सोल्युशन. That is, they obeys the Raoult's law over entire range of concentration. No heat is evolved or absorbed during the mixing of two components. There is no change in volume when the two components are mixed together. Solvent-solvent, solute-solute interactions are comparable, and the example is benzene plus toluene, which is the solution behaves nearly as an ideal solution. Now, entirely different behavior is shown by the solutions, and these solutions they are called as the non-ideal solution. As earlier we have seen the definition of non-ideal solutions as these are the solutions which does not obey Raoult's law over entire range of concentration. असे solutions जे Raoult's law जो आपण इक्वेशन शिकलेला आहे तो ओबे करत नाहीत, अशा सगळ्या सोल्युशन्सना आपण नॉन आयडियल सोल्युशन्स या पद्धतीनं बघत असतो. नॉन आयडियल सोल्युशन्सचं जे टोटल प्रेशर आपल्याला बघायला मिळतं, टोटल व्हेपर प्रेशर, हे दोन्ही कंपोनंटच्या व्हेपर प्रेशरपेक्षा एकतर खूप जास्त किंवा खूप कमी येत असतं. म्हणून व्हेपर प्रेशर ऑफ दी सोल्युशन्स कॅन बी हायर ऑर लोअर दॅन दोज प्युअर कंपोनंट्स. प्युअर कंपोनंटपेक्षा त्यांचं जे व्हेपर प्रेशर आहे एकतर एक्सपेक्टेड व्हॅल्यूपेक्षा जास्त असतं किंवा कमी येत असतं. याचा अर्थ हे जे सोल्युशन्स आपल्याकडे आहेत हे डेविएशन्स शो करत असतात. त्यांचं टोटल व्हेपर प्रेशर सोल्युशनचं हायर आहे किंवा लोअर आहे याच्यावरती त्यांचे एकूण 2 कॅटेगरीज आपल्याकडे आहेत आणि आपणाला ते 2 कॅटेगरीज शिकायचे आहेत. 2 कॅटेगरीज हे 2 वेगवेगळ्या डेविएशनवरती आहेत आणि अशा सगळ्या सोल्युशन्सना आपण सोल्युशन्स एक्झिबिटिंग द डेविएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ या पद्धतीनं बघत असतो. नॉन आयडियल सोल्युशन्स हे आपल्याकडं 2 पद्धतीचे आहेत. त्यापैकी पहिल्या सोल्युशनला आपण म्हणत असतो नॉन आयडियल सोल्युशन शोईंग पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम द राउल्ट्स लॉ. सो दिस इज द फर्स्ट काइंड ऑफ सोल्युशन विच शोज द पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम द राउल्ट्स लॉ. In case of these solutions, the interaction between the solvent and the solute molecules, they are weaker than those of the solute-solute and solvent-solvent interaction. ह्या टाईपच्या सोल्युशन्समध्ये सॉल्वंट आणि सोल्यूटमध्ये असणारी जी एकूण इंटरॅक्शन आहे ही वीक असते. आयडियल सोल्युशनमध्ये ज्या पद्धतीची इंटरॅक्शन असते त्यापेक्षा इथं सॉल्वंट आणि सोल्यूटमध्ये असणारे इंटरॅक्शन आपणाला वीक इंटरॅक्शन बघता येत असतं.
असे सगळे सोल्युशन्स हे नेहमी पॉझिटिव्ह डेविएशन एक्झिबिट करत असतात. अँड देअरफॉर वी मस्ट रिमेंबर दॅट दोज सोल्युशन्स एक्झिबिट पॉझिटिव्ह डेविएशन which have the solvent solute interaction weaker than that of the ideal solution. In case of these non-ideal solutions, the vapor pressure of solutions are higher than that of the pure components. ह्या केसमध्ये टोटल सोल्युशनचं व्हेपर प्रेशर जे असतं ते दोन्ही लिक्विड कंपोनंटच्या प्युअर व्हेपर प्रेशरपेक्षा व्हॅल्यू आपल्याला जास्त बघायला मिळत असते. देअरफॉर the vapor pressures of such solutions are higher than those of pure liquids. We can observe this graphically as we know that there is a graph for ideal solution as straight line. तुम्हाला ग्राफ सुद्धा बघता येईल बघा. स्ट्रेट लाईन्सचे तुम्हाला दिसतात हे आयडियल सोल्युशनचे आहेत, पण कर्व्हचे बघायला मिळतात. टोटल प्रेशरची कर्व हायर व्हॅल्यू आपल्याला एक्झिबिट करते. पी ए आणि पी बी ह्या दोन कंपोनंटसाठी सुद्धा बघा हायर व्हॅल्यूज आपल्याला बघायला मिळतात. This nature of graph exhibits the positive deviation from the ideal solution. ह्याचा एक महत्त्वाचा पॉईंट आणखी आपल्याला बघायचा आहे, तो आहे त्याचे एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल्स ऑफ द नॉन आयडियल सोल्युशन्स विथ पॉझिटिव्ह डेविएशन आर इथेनॉल अँड ॲसिटोन. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. when ethanol added to acetone, it behaves as a non-ideal solution with positive deviation. We have one more example as carbon disulfide and acetone. If carbon disulfide and acetone they are mixed together, it again behaves as a non-ideal solution with positive deviation. So the important point to remember is that in this case the interactions are weaker and vapor pressure of solutions they are higher than the pure liquids. Such solutions they behaves as the non-ideal solution with positive deviation from the Raoult's law. Now we have solutions with negative deviation from the Raoult's law. In solutions exhibiting the negative deviation from the Raoult's law, the interactions in case of solvent and solute they are stronger than that of solute-solute and solvent-solvent interactions seen in case of ideal solution. ह्या पद्धतीच्या सोल्युशन्समध्ये सॉल्वंट आणि सोल्यूटची जी इंटरॅक्शन आपल्याकडे असते ही आयडियल सोल्युशनच्या इंटरॅक्शनपेक्षा स्ट्रॉंग इंटरॅक्शन आपण बघतो. अँड दोज सोल्युशन्स विच शोज द स्ट्रॉंगर इंटरॅक्शन दे एक्झिबिट द निगेटिव्ह डेविएशन फ्रॉम द राउल्ट्स लॉ. देअरफॉर द सोल्युशन्स इन विच the solvent and solute interaction is stronger than that of ideal solution they exhibit the negative deviation from the Raoult's law. In case of these solutions, the vapor pressures of solutions they are lower than those of the pure liquids. म्हणजे ह्या केसमध्ये बघा सोल्युशनचं जे टोटल प्रेशर असतं हे प्युअर कंपोनंटच्या प्रेशरपेक्षा आपल्याला कमी बघायला मिळतं. जसं की तुम्ही या ग्राफमध्ये बघू शकता. Dotted lines they indicates the ideal behavior, while the solid lines with curve with minima they exhibits the non-ideal behavior with negative deviation. Therefore, here we have to remember that if the solvent-solute interactions is stronger, they shows the negative deviation and the observed pressure of solution is lower than that of the pure components. So last point is regarding the examples. आपल्याकडं निगेटिव्ह डेविएशनचे पण एक्झाम्पल आहेत बघा. फिनॉल when it is added to aniline it behaves as a non-ideal solution with negative deviation. Also here we have one more example as chloroform when added to acetone it behaves as a non-ideal solution. So this is regarding the ideal and non-ideal solution. Hope you might have understood the ideal and non-ideal solution depending upon the behavior of solution according to the Raoult's law over the entire range of concentration. The very next part for the topic is the colligative properties of non-electrolyte solution. So first we must know what is an electrolyte and a non-electrolyte.
So non-electrolyte is a substance that do not undergoes dissociation in the solution. It remains in the molecular form. जसं की बघा कोवॅलेंट कंपाऊंड्स आपण वॉटरसारख्या सॉल्वंटमध्ये ॲड केले तर त्याचे आयन्स तयार न होता ते मॉलिक्युलर फॉर्ममध्ये राहतात. दोज सबस्टन्स विच रिमेन्स इन द मॉलिक्युलर फॉर्म डू नॉट अंडरगो डिसोसिएशन, दे आर कॉल्ड ॲज द नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. नॉन इलेक्ट्रोलाइट्स सोल्युशन हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही आणि त्यामुळं त्यांना आणखीन एक डेफिनेशन आहे. दोज सोल्युशन्स विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी दे आर कॉल्ड ॲज द नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स काही प्रॉपर्टीज एक्झिबिट करतात आणि त्या प्रॉपर्टीजना आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणतो. पण आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द डेफिनेशन फॉर ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. So the colligative properties are the physical properties of solution which depends upon the number of particles of solute in the solution. These properties they never depends on the nature of solution. So we must remember that the properties of the solution which depends on the number of particles of solute, they are called as the colligative property. We have 4 colligative properties for the study, as the first colligative property is the vapor pressure lowering. Sometimes it is also known as the lowering of vapor pressure. The second colligative property is the boiling point elevation or elevation in boiling point. Third colligative property is the freezing point depression, and the last one is the osmotic pressure. In this topic, we are going to study all these properties one by one in detail. So, talking more about the colligative properties is that these are the properties which are exhibited by the dilute solution. एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो तर बघा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जे आपल्याकडे आहेत हे फक्त आणि फक्त डायल्यूट सोल्युशन्सचे असतात. डायल्यूट सोल्युशन जसं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्समध्ये शिकलेलो आहे, those solutions which contains relatively less amount of solute are called as the dilute solution. Concentration less असायला पाहिजे पण त्याची व्हॅल्यू 0.2 मोलर्स पेक्षा जास्त असू नये. And therefore these properties they are exhibited by relatively dilute solutions whose concentration is 0.2 molar or less. Colligative property वापरून आपण कुठल्याही एखाद्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन करू शकतो. हा त्याचा एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. देअरफॉर दिस कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दे आर यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द मोलार मास ऑफ ए नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. So in our further lectures we are going to study these colligative properties one by one in detail. So for today's lecture just we have introduced these colligative properties to you. So you must remember that there are 4 colligative properties as vapor pressure lowering, boiling point elevation, freezing point depression and the osmotic pressure. तर बघा हे लक्षात घ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे फक्त डायल्यूट सोल्युशन्सला आहेत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार किंवा लेस असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा वापर करून आपण एखाद्या सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन करू शकतो. ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकताना पुढे काही न्यूमरिकल्स आपल्याला येतील ह्या टॉपिकमध्ये ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन करणार आहे. तर आजच्यासाठी बघा इतकंच आपण थांबवतोय. यानंतर नेक्स्ट टाईम आपण पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टार्ट करूया, व्हेपर प्रेशर लोअरिंग. थँक्यू स्टुडंट्स अँड हॅव अ ग्रेट डे अहेड.